लग्नाला नंतर घरून मान्यता दोघांच्याही मिळाली. बरं, तुमच्या दोघांच्या आयुष्यातला असा क्षण कुठला की ज्या दिवशी तुम्हाला वाटलं, ज्या क्षणाला तुम्हाला वाटलं की हाच आपल्या आयुष्याचा जोडीदार? एक असाच एक प्रसंग आहे जेव्हा माझी बहीण इथे आली होती आणि तिला थोडा ट्रीटमेंटची गरज होती. तिला नवीनच दुसरं बाळ झालं होतं, तर तिला मॅमोग्राफी करायची होती आणि आमची थोडी फायनान्शियल सिच्युएशन थोडी वीक चालली होती. तर सडनली 3,000ची गरज होती. तर ही जेव्हा गोष्ट कळाली तेव्हा मी थोडं संभ्रमात होतो की आता कसं करायचं, कारण सगळा खर्च काढून कसं काढायचं. तर त्यावेळी हिने जरासाही विचार न करता स्वतःची अंगठी गुजरातला विकली आणि जे आलेले पैसे आहेत ते पैसे मला दिले. मला सांगितलं की तुम्ही तुमच्या दीदीचं इलाज करून घ्या, आपण अशा अंगठ्या किती बनवू, खूप बनवू. तेव्हाच मला समजलं की हाच माझा खरा जोडीदार आहे. असे बरेच प्रसंग घडले. आणि तुम्हाला? माझा मुलाचा जन्म झाला तेव्हा त्याला CTV होता, म्हणजे एक राईट लेग त्याचा थोडासा राईट लेग थोडा छोटा आहे. म्हणजे गर्भात असतानाच त्याने त्या मम्मीच्या पिशवीला त्रास होऊ नये म्हणून त्याने स्वतःच त्याचा पाय आतमध्ये हे करून घेतला आणि जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा मग तो राईट लेग लेफ्ट लेगपेक्षा छोटा आढळला. तर त्यावेळी आम्ही दोघं म्हणजे खूपच टेन्शनमध्ये आलो होतो आणि मग मी हिला खूप आधार दिला. मी सांगितलं की काही होत नाही, आपल्याला मुलगा झाला आहे, खूप मोठी गोष्ट आहे, सगळे घरातले खुश होते. त्यावेळी ही खूप स्ट्रेसमध्ये आली होती. असे क्षण असतात, हो की नाही? पण आता वहिनी कधी चिडत नाहीत ना? नाही, चिडचिड तशी होत असते थोडी, पण सपोर्ट खूप आहे तिचा. म्हणजे समजूतदार आहे, घरातलं काम खूप करते. आलं लक्षात, पण चिडत नाही ना? कधी कधी चिडचिड होते. हो, पण जास्त दोघांमध्ये कोण? हे उत्तर हेच देईल. तशी मीच जास्त चिडचिड करते. का हो? काहीच आवरत नाही, जिकडं तिकडं सगळा पसाराच पडलेला असतो. स्वतःचं तरी आवरायचं ना. काय हो, आज कसा कोट सूट बूट घालून पोटात बसले? जवळजवळ मुंबईत आज मे महिन्यात बर्फ पडतोय असं वाटतंय तुमच्याकडे बघा. पण हा सुखद गारवा प्रत्येक घरात राहावा, हसत राहावं सगळ्यांनी असं म्हणतच या ठिकाणी हा पहिला खेळ. आणि या खेळात किती बक्षीस वहिनींना मिळणार बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवून द्या. यापैकी 1 रुपया कुठेतरी दडलेला आहे, तो मिळू शकतो. सगळ्यांची मदत घेऊ शकता. 4 संधी आहेत. 4 संधीमध्ये 1 रुपया मिळाला तर त्या 4 वस्तू तुमच्या आणि तेवढे पैसे. वेळ सुरू झाली. द्या 50 रुपये. आता आणखी 3 संधी शिल्लक आहेत. 10 रुपये. आता 2 संधी राहिल्या आहेत फक्त. 100 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे. द्या इकडे. मी अजून उघडून बघितलेलं नाही, पण बदलायचं असेल तर आताच संधी आहे. राहू दे. बघा, एक संधी बघा. हे घे तू. ठीक आहे, चालेल. हेच बघा. कन्फर्म? हां, कन्फर्म. अजून एक संधी पाहिजे का? नको. 20 रुपये. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. हो. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.